नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. कालपासून धाराशिव शहरातील लेडीज क्लब मैदानावर मिनी सरस प्रदर्शन 2026 ला प्रारंभ झाला आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण निवृत्ती संस्था यांच्या मार्फत हे प्रदर्शन सुरू झालेलं आहे. काल या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या हस्ते करण्यात आलं. याचवेळी उमेदसाठी महिला बचत गटांसाठी ज्या 2 मिनी बस जिल्हा परिषदेने खरेदी केल्या आहेत, त्या बस पण महिला बचत गटाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बस काही काळ सारथ्य डॉक्टर कीर्तिकिरण पुजार आणि मैनाक घोष यांनी केलं होतं. या जे प्रदर्शन भरलं आहे, या प्रदर्शनात विविध महिला बचत गटांचे 80 स्टॉल तिथे लावलेले आहेत. तिथं येणाऱ्या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी याच्यात महिलांनी उत्पादित केलेली दर्जेदार उत्पादने, त्यांच्या हस्तकलातून साकारलेली विविध वस्तू आणि अस्सल ग्रामीण चवीचं खाद्यान्ने पण इथं प्रदर्शनाला भेट देण्यात येणाऱ्या लोकांना त्याची चव चाखायला मिळते. या स्टॉलवर कुठं थालीपीठ आहे, तर कुठं दही धपाट्याचा आस्वाद घेता येतो आणि काही ठिकाणी चक्क झुणका भाकर म्हणजे भाकरी आणि पिठल्याचा वर पण ताव मारण्याची सोय आहे. याचबरोबर पाणीपुरी आहे, पेय आहे, असे विविध खाद्यपदार्थ पण इथे उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील महिलांनी स्वहस्ते तयार केलेले विविध मसाले, चटण्या या पण इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. कालपासून सुरू झालेलं हे मिनी सरस प्रदर्शन 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. दिवसभर हे प्रदर्शन सुरू असते. महिला सक्षम व्हाव्या, स्वतःच्या पायावर उभा राहाव्या, त्या कुठेही अडचणीत येऊ नये असं आपल्या सरकारचं धोरण आहे. धोरण योग्य असंच आहे, परंतु या धोरणाला कुठं छेद जातोय की काय अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातच पाहायला मिळते. धाराशिव जिल्ह्यात ज्या कळवाटी आणि कोल्हाटी समाजातील मुली कला केंद्रात लावणी व नृत्य सादर करतात, त्याच्यावर त्यांची उपजीविका सुरू होते, उपजीविका होत असते. अशा महिलांनी एकत्र येऊन परवा जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे. तुम्ही जे एखाद्या लोकनाट्य कला केंद्रात मार्ग सोडून वेगळे धंदे होत असतील, परंतु सरसकट तुम्ही सर्व कला केंद्र बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे.
हे कला केंद्र बंद करण्याचा घेतलेला निर्णयामुळं आमची उपासमार होत आहे. आमची लहान मुलं बाळ उपाशी तापाशी राहत आहे. त्यामुळं एकतर आमच्या कला केंद्रात आम्ही ज्या ज्या काम करतो त्या कला केंद्रांना परत सुरू करण्याची परवानगी द्या किंवा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी या नर्तकी महिलांनी केलेली आहे. त्यामुळं हा एक नवीनच पेच जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिलेला आहे. जिल्ह्यात जवळपास 7-8 लोकनाट्य कला केंद्र होती, त्यातली जवळपास सर्वच कला केंद्र बंद करावी असा जिल्हा प्रशासनानं निर्णय घेतला. त्याला कारण पण तशीच घडलेली होती. जे पारगावच्या नजीक तुळजाभवानी लोकनाट्य कला केंद्र होतं, तिथील एका नर्तकीच्या नादाला लागून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका उपसरपंचांनी त्या नर्तकी महिलेच्या तिचं बार्शी तालुक्यात मूळ गाव आहे, तेथे तिच्या त्या गावात स्वतःच्या कारमध्ये स्वहस्ते स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. तर साधारण एक दोन महिन्यापूर्वी रोईढोकी तालुका जिल्हा धाराशिव येथील एका युवकानं अशाच एका नर्तिकेच्या नादी होऊ लागलेला होता आणि ह्याच्यामुळं त्यानं जो आपला सोलापूर धुळे हायवे आहे तिथून उक्कडगावकडे जाणारा रस्ता जिथं होतो तिथं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. असे मारामाऱ्या हुल्लडबाजी अशा अनेक प्रकार घडत या लोकनाट्य कला केंद्राच्या अवतीभोवती घडून आलेले आहे. त्यामुळं ते लोकनाट्य कला केंद्र ज्या परिसरात आहेत तेथील नागरिकांनी लोकनाट्य कला केंद्र बंद करावे अशा आशयाची मागणी अनेक दिवसापासून ते करत आलेले आहेत आणि करतही असतात. आणि त्यामुळं जिल्हा प्रशासनानं लोकनाट्य कला केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु या नर्तकी मुलींचं आणि महिलांचं जे म्हणणं आहे सर्वत्रच असे थिल्लर धंदे कुठं होत नाही. आम्ही कलाच या मार्गाने जाणारी माणसं आहोत आणि आमच्या कलेला जे दर्दी त्यातली जाणकार मंडळी येतात ती सगळं सुगरीनच घेतात असं त्यांचं म्हणणं असून त्यामुळं आमची उपासमार टाळा. आम्हाला आमच्या पायावर उभे राहू द्या. आम्हाला आमच्या कलेतून आमचं स्वकष्टानं आम्हाला जगू द्या असं त्या महिलांचं म्हणणं आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती नजीक झालेल्या विमान अपघातात तत्कालीन मुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालं. या निधनामुळं या ज्या घटनेतून त्यांचा अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं तो विमानाचा खराच अपघात होता की घातपात होता याबाबत लोकांच्या मनात आजही शंका कुशंका आहे. आणि अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार त्यांच्या पक्षातील विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी या दोघांनी याबाबत जे काही मुद्दे मांडले आहेत त्यामुळे त्या लोकांच्या मनात शंका आहे त्या शंकांना पाठबळच मिळत आहे. आज रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी काल DCGने जो निर्णय घेतला आहे की ते विमान ज्या कंपनीचं होतं त्या VRS विमान कंपनीची 5 विमानांना उड्डाणास मनाई केलेली आहे आणि अगदी तो अहवाल तो पुरावा आणि एकूणच काय चालले या संदर्भात मग त्या विमान कंपनीच्या विरोधात सुदोष
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून हे दोन्ही आमदार मरीन लाईन्स येथील पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि आमची तक्रार घ्या, FIR नोंदवा असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु पोलिसांनी FIR त्यांची तक्रार घेतली, परंतु FIR नोंदवली नाही. यावर त्या पोलीस स्टेशनचे प्रमुख आणि त्या विभागाचे DCP असणारे यांनी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे, त्या घटनेचा तपास CID यंत्रणा करत असून आम्ही हा तक्रार अर्ज आता त्या यंत्रणेकडे पाठवला असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. एकंदरीत दिवसेंदिवस जसं जसं काही नवीन काही येत आहे तसा संशय कमी व्हायला त्याची मदत होत नाही, तर संशय बळावायला तो कारणीभूत ठरत आहे. त्यामुळं अजित पवारांचा अपघातात मृत्यू झाला की घातपात करून मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागलं, याचं उत्तर ज्यावेळेस योग्य रीतीनं सर्व तपास पूर्ण होईल त्याच वेळेस कळणार आहे. परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या माणसाचा अपघाती मृत्यू होतो आणि त्याची चौकशी आता त्यांच्या त्या अपघात घडल्याच्या घटनेला 1 महिना होत आला तरी होत नाही. यावरही महाराष्ट्रातील जनता तर्कवितर्क लढवताना दिसत आहे. आता आपण इथंच थांबू. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. धन्यवाद.